चाळणीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे आवरण तयार करायचे आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतले। तुम्ही याच्याऐवजी मैदा घेतला तरीही चालेल। त्याच्यानंतर 3 टेबल पीठ मळायला सुरुवात करूया। तर त्यासाठी हे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर रवा आणि थोडंसं मीठ घालते। अगदी पिठामध्ये रवा आणि मीठ मिक्स करून घेतले। आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत तूप गरम केलेले ते घालायचं आहे। तुम्ही याच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल। एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्या, कारण का तूप गरम आहे तर हात भाजू शकेल। आता मिक्स करून घेतले। आता हाताने छान चोळून घ्यायचे सगळ्या पिठाला तूप पिठाला छान मिक्स करून घेतले। आता थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मिळायचे। पीठ मळून घेतले अशा पद्धतीने, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, थोडंसं सैलसर ठेवले। म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळले। आता आपण मोदकाला लागणारं सारण बनवून घेऊ। त्यासाठी मी पॅन मध्ये 1 छोटा चमचा तूप गरम करत ठेवले। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा खसखस घालायची आहे। खसखस छान परतली गेली। आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया। काजू, बदाम आणि मनुका आहे त्या टाकून घेते। ड्रायफ्रुट्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। ड्रायफ्रुट्स पण एखाद मिनिटभर परतून घेतले। मी याच्यातले मनुका काढून घेतल्या। आता याच्यामध्ये 1 कप ओला नारळ टाकायचा आहे खवणलेला। हाही छान, खोबरं पण छान एखाद मिनिटभर मी परतून घेतले। आता याच्यामध्ये मी 3/4 कप म्हणजे पाऊण कप गूळ टाकते। तुम्ही याच्याऐवजी साखर टाकली तरी चालेल किंवा अर्धी साखर आणि अर्ध गूळ वापरलं। गूळ एखाद मिनिटभर मी छान खोबऱ्यामध्ये परतून घेतलाय। आता याच्यामध्ये 1 पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मी वेलची पूड आणि जायफळ टाकून मी परतून घेतलं। गॅस बंद केलाय मी। आता या मनुका आपण काढून घेतला होता त्या टाकून घ्यायचे, मिक्स करायचं आणि हे पूर्ण थंड करून। एवढ्या मिश्रणात 18 गोळे तयार झालेत। आता 1 गोळा घेऊन आपण हे लाटून घेऊया। बाकीचं पीठ झाकून ठेवायचे। असं लाटून घ्यायचे, अगदी पातळ असं लाटायचंय। छान लाटून घेतली गोळी। आता आपण याच्यामध्ये सारण भरूया। 1 छोटा चमचा भरतीये मी। मोदक छान सगळ्या बाजूनी तळले गेलेत। आता आपण हे काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने सगळे मोदक करून घेते। 1 कप गव्हाचं पीठ आणि